एका नराधमाने भटक्या श्वानावरती अमानुषपणे हल्ला करून त्याला ठार मारले आहे. त्याबाबत आपण गुन्हा नोंद केला आहे, काय सांगाल? 13 सप्टेंबर रोजी पहाटे 12:30 ते 1:30च्या दरम्यान राहुल मारकर नाव आणि यशमानचा एक सायबेरियन हस्की या जातीचा सिम्बा नावाचा एक कुत्रा त्यांनी पाळलेला होता. 13 तारखेला पहाटे 1:30 वाजताच्या सुमारास एका अनोळखी इस्माने त्यास लाकडी काठीने व दगडाने मारहाण करून त्याला ठार मारले. त्या संदर्भात आपण BNS कलम 325 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11(1) प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. हा जो आहे व्यक्ती कुठे रहिवासी होता, कुठे राहायला होता आणि याला मारण्याचं कारण समोर आलेलं आहे का? आरोपीचा आपण CCTV फुटेजच्या आधारे शोध घेत आहोत. त्यानंतरच आपल्याला माहिती मिळेल की त्यांनी कशासाठी केले. हे जे व्हायरल झालेलं CCTV फुटेजमध्ये नराधम मयत श्वानाला फरफटत नेत आहे, नक्की त्याचं काय करणार होता, काय माहिती द्याल? त्याबद्दल आपण आरोपीचा शोध चालू आहे. आरोपीचा शोध घेतल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती मिळेल. आता सध्या तर भारतातील सर्वच माध्यमातून या घटनेचे पडसाद उमटत आहे. श्वानप्रेमी नागरिकांना काय आवाहन करणार आहात? नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की प्राण्यांना जर मारहाण केली किंवा त्यांना क्रूरतेने वागवले तर आपल्याकडे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम जो कायदा आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे प्राण्यांना मारहाण करणे किंवा क्रूरतेने वागवणे असे जर काय केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.